वारीनिमित्त विठू माऊलींच्या भेटीला निघालेल्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचं विदर्भातून मराठवाड्यात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले। टाळ मृदुंगाचा निनाद, गणगण गणात बोते, विठ्ठल विठ्ठल, ज्ञानेश्वर माऊली आणि जय हरी विठ्ठलाच्या गजराने शहर दुमदुमून गेले। 700 वारकरी भगवे पताका खांद्यावर घेऊन शुभ्र वस्त्र परिधान करून हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा अविस्मरणीय ठरला। विदर्भातली पंढरी ओळखली जाणारी श्री क्षेत्र गजानन महाराजांची पालखी जी आहे ते विदर्भातून मराठवाड्यामध्ये या ठिकाणी प्रस्थान झालेली आहे। आणि आपण पाहू शकता की या पालखीमध्ये जे आहे ते 750 वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन शुभ्र वस्त्र परिधान करत विठ्ठल नामाचा जयघोष करत या ठिकाणी प्रस्थान होत आहे। दल दल करत या ठिकाणी ही जी पालखी चालत आहे आणि आजचा मुक्काम जे आहे ते या सेनगाव शहरामध्ये आहे आणि संपूर्ण जिल्हाभरामधील 3 मुक्काम या पालखीचे असणार आहेत। 750 वारकरी जे आहेत ते भगवी पताका घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी प्रस्थान होत आहेत। आणि याच नंतर जे आहे ते पंढरपुराच्या दिशेने दर करत जाणारी ही जी विठ्ठलाची श्री क्षेत्र गजानन महाराजांची पालखी जी आहे ती या पालखी याचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातील भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेली आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली। या वारीच्या बातमीसोबतच बुलेटिन